थेट कराडमध्ये जाऊयात। प्रीती संगमावरती शरद पवार पोहोचलेले आहेत। यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून शरद पवार पोहोचलेले आहेत। आज त्यांचा स्मृती दिन आहे। श्रीनिवास पाटील देखील आपल्याला त्यांच्यासोबत दिसतात। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी काम पाहिलंय। त्या काळच्या केंद्र सरकारमध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण यांचं भरीव योगदान होतं। तर यशवंतराव चव्हाण यांच्याच मुशीत घडलेला कार्यकर्ता म्हणून शरद पवारांकडे देखील पाहिलं जातं आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून शरद पवार सध्या कराडमध्ये प्रीती संगमावर पोहोचलेले आहेत। अजित पवार देखील आज कराडमध्ये प्रीती संगमावर जाऊन अभिवादन करतील अशी माहिती मिळते। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांना मानलं जातं। आजही ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा उल्लेख केला जातो, राजकीय संस्कृतीबद्दल बोललं जातं, त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचं नाव अग्रक्रमानं गेलं जातं। कारण का महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचं खूप मोठं योगदान आहे। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची पायाभरणी करण्यामध्ये, त्याला आकार देण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी कायमच मोलाचं योगदान दिलेलं होतं। यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत शरद पवार यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या मुशीत घडलेले आहेत शरद पवार। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीती संगमावर पोहोचले। विजय केसरकर आपल्याला अधिक अपडेट देईल। विजय, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 40वी पुण्यतिथी आहे आणि 40व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं प्रीती संगमावरती राज्यातील सर्व नेते पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जो विविध कार्यक्रमांची या प्रीती संगमावरती आज केलेल्या कार्यक्रमामध्ये देखील शरद पवार आता सहभागी झालेले आहेत। शरद रोहित पवार देखील या ठिकाणी संगमावरती उपस्थित राहिलेले आहेत। रोहित पवार आपल्याला दिसतात, श्रीनिवास पाटील दिसतात, शरद पवार दिसतात। प्रीती संगमावर येऊन त्यांनी अभिवादन केलंय। विजय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।